कालचा व्हिडिओ थोडा लवकर संपवला कारण अजून खूप गोष्टी दाखवायच्या होत्या, पण त्याने व्हिडिओ खूप मोठा झाला असता। रोजच्या कामात वेळेचा अंदाज बांधणं जरा अवघडच असतं, त्यामुळे बाकीच्या गोष्टी पुढच्या व्हिडिओसाठी राखून ठेवल्या होत्या। आशा करते तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच मिळत राहील। या व्हिडिओमध्ये आणखी काही खास गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आज चहा स्किप करून सकाळी आवळा ज्यूस पिले। हा ज्यूस आपल्या हेल्थसाठी खूप युजफुल असतो, हे आपल्या सगळ्यांना माहीतच असेल। सकाळी तयार झाल्यानंतर मस्त बागेमध्ये फेरफटका मारावा म्हटलं। घरासमोर आईने छोटीशी बाग तयार केलेली आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलांची आणि फळांची झाडं आहेत। मी शोधत होते की मला देवपूजा करण्यासाठी काही छान फुलं भेटतात का। बरीच फुलं मला मिळाली। चाफा, जास्वंद, गुलाब, कुंद, मोगरा अशी बरीच वेगवेगळ्या व्हरायटीची फुलं मला आज पूजेसाठी मिळाली होती। माझ्या घरी मला पूजेसाठी फ्रेश फुलं उपलब्ध होत नाहीत। रोज मला मार्केटमधून फुलं विकत आणावी लागतात आणि ती फ्रेश पण नसतात, सुकलेलीच असतात। पण गावाकडे किती छान असतं ना। दरवाजासमोर मस्त अंगणामध्ये छोटीशी बाग आपण तयार करू शकतो आणि तिथे विविध प्रकारची फुलं झाडं लावू शकतो, जेणेकरून आपल्याला ताजी फुलं मिळतात। घर सजवण्यासाठी म्हणा किंवा देवपूजेसाठी म्हणा, आणि ताजी फळं सुद्धा मिळतात, जी की आपल्याला शहरांमधल्या लाईफस्टाईलमध्ये मिळतच नाहीत। बघा ना, किती सुंदर प्रकारची ताजी फुलं मला मिळालेली आहेत। काही फुलांना अजून फुलायचं होतं आणि किती सुंदर रंग आहे या गुलाबाचा। देवपूजा करणं म्हणजे माझ्या आवडीचा विषय। शुभम करोती म्हणणं मी कधीच विसरत नाही। लहानपणापासूनच ही सवय माझ्यामध्ये आहे। गणपती स्तोत्र तर मी जवळजवळ 8वी मध्ये असताना शिकले आणि ते अजूनही न विसरता म्हणते। हा देवावरचा माझा प्रेमभाव आणि श्रद्धा दाखवण्याचा माझा छोटासा मार्ग आहे। ही सगळी सवय मला माझ्या आईमुळे लागलेली आहे। तिनेच मला लहानपणापासून या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे करायचा हे शिकवलेलं आहे आणि मी अजूनही सर्व गोष्टी जशाच्या तशा फॉलो करते। मला आठवते की आईने मी लहान होते त्यावेळेस गणपती स्तोत्राचं एक पुस्तक आणलं होतं आणि मी ते वाचत होते आणि ते वाचून वाचून माझ्या मनामध्ये एवढं फिक्स झालं की मी ते अजूनही न चुकता तोंडपाठ म्हणते, संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये, दोन्ही भाषेमध्ये। ही आहे आमची मनी। मी तुम्हाला काल म्हटलं होतं ना की पाळीव प्राणी खूप आहेत गावाकडे। मी येण्यापूर्वीच आईने रांगोळीचे जे स्टेन्सिल्स असतात ते सर्व काही तयारी करून ठेवली होती। अशा प्रकारचा तिचा एक बॉक्स आहे रांगोळीचा, त्यामध्ये ती रांगोळीचं जे काही साहित्य असते ते सगळं स्टोअर करून ठेवते। मसाल्याचे प्लास्टिकचे डबे असतात जे आपण किचनमध्ये नाही वापरत, अशा डब्यांमध्ये तिने रांगोळीचे कलर सेपरेट करून ठेवले होते, व्यवस्थितपणे अरेंज करून ठेवलेलं होतं। मला तिची ही आयडिया खूपच आवडली। वस्तू जागच्या जागी नेटनेटकेपणाने ठेवणं हे मी सगळं माझ्या आईकडूनच शिकत आलेले आहे आणि तिला लहानपणापासूनच मी ऑब्झर्व करत आलेली आहे। आपण सर्व मुली आपल्या आईला बघूनच सगळं शिकत असतो। आता या सणाचा खास भाग म्हणजे रांगोळी काढणे। रांगोळी काढणं हा माझ्या अत्यंत आवडीचा आणि प्रिय असा विषय आहे। बरेच दिवस झाले मी मोठी रांगोळी काढली नव्हती घरासमोर, कारण मोठी रांगोळी नेहमी जनरली दिवाळीमध्येच काढणं होतं। सो आज मी खूप दिवसानंतर अशी मोठी रांगोळी काढणार आहे। तुम्ही बघू शकता मी इथे जे काही सिमेंटचा पोर्चमध्ये बनवलेला आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्याने आणि त्यावर मी रांगोळी काढणार आहे। बराच वेळ लागणार आहे रांगोळी काढायला, मला माहीत आहे, आणि एवढी काही परफेक्ट नाही आहे मी रांगोळीमध्ये, फक्त मला ते आवडतं रांगोळी काढायला, सो मी आनंद घेणार आहे जरासा। ठिपक्यांच्या रांगोळीपेक्षा मला संस्कार भारती रांगोळी काढणं जरा जास्त सोपं काम वाटतं। ठिपक्यांच्या रांगोळीला मला मॅनेजमेंट अजिबातच जुळत नाही। मी खूप प्रयत्न करते पण मला नाही जमत आणि अशा प्रकारे हे टूल वापरून रांगोळी काढते, त्यामुळे खूप रेखीव दिसते रांगोळी। हाताने पण काढता येते पण याने खूपच छान दिसते, त्यामुळे मी त्याचाच वापर करून अलीकडे रांगोळी काढायला शिकते। आणि हा आहे माझ्या रांगोळीचा फायनल लुक। जास्त मोठी नाही, जरा छोटीच काढली, कारण बाकीची पण अजून बरीच कामं बाकी होती। मला आज काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायचा होता, तर त्याची तयारी करायची होती। लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या आईला खोबरं किसून देण्यामध्ये मदत करत होते करंजी बनवण्यासाठी। तर आज करंजी बनवायची होती आणि मला ती बनवायला शिकायची होती। हळूहळू मी दिवाळीचे पदार्थ बनवायला शिकते, सो थोडंसं आईला पण मदत होईल आणि माझं शिकणं पण होईल, म्हणून आज मी करंजी बनवणार, पण ही वेगळ्या प्रकारे बनवणार आहे। ही करंजी म्हणजे माझी आई नेहमी बनवते प्रत्येक दिवाळीला आणि मला ती बनवून बघायची होती की मला जमते का। साठ्याची करंजी आपण त्याला म्हणतो किंवा पुडाची करंजी पण म्हणतो।
तुमच्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना ही माहीत असेलही, तर यासाठी जे काही आपला रवा असतो तो मळून घेतला जातो आणि पीठ जे वापरलं जातं ते आपल्या नॉर्मल करंजीचंच पीठ असतं. आतमधलं सारण सुद्धा सेम असतं, फक्त एक प्रोसेस यामध्ये वेगळी असते, ती म्हणजे अशा प्रकारे पोळ्या लाटून घ्यायच्या असतात. एकावर एक त्या मी बनवून घेत आहे एकदमच. आणि आतमध्ये एक स्लरी बनवली जाते, ती म्हणजे कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ. हे तुपामध्ये किंवा तेलामध्ये गरम करून त्याची एक प्रकारची पेस्ट बनवली जाते आणि ती या प्रत्येक पोळीच्या मध्ये लावली जाते. तर इथे या प्रकारे मी ती लावून घेतेय. तुम्ही याच्यावर 2 पोळ्या किंवा 3 पोळ्या अशा लेयरची सुद्धा करंजी बनवू शकता. जसं आपण आळूवडी करताना करतो सेम ती प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची आहे. तर मी हळूहळू शिकतेय बनवायला आणि मला अशी अपेक्षा आहे की माझ्याकडून ती छान बनलं जाईल. सो बघू काय होतंय, दाखवेनच तुम्हाला फायनल झाल्यानंतर की कसं बनलंय. तर इथे मी प्रत्येक पोळीला साठा लावून घेत आहे. 4 पोळ्यांचा लेयर मी करणार आहे, जो लावून घेतल्यानंतर सेम आळूवडीला जसा रोल करतो आपण तसाच रोल आपल्याला करून घ्यायचा आणि खूप हलक्या हाताने, अजिबात दाब न देता, पण ते सुटलंही नाही पाहिजे त्याचे पदर, अशा प्रकारे आपल्याला ती रोल करून घ्यायची आहे आणि ती कट करून घ्यायची आहे. त्याच्या कडा ज्या असतात त्या आधी कट करून घ्यायच्या, त्यांचा तसाही काही यूज नसतो. बघा दिसते ना आळूवडीसारखं सेमच. त्यानंतर आता नेक्स्ट प्रोसेस आपण करायची आहे, ती म्हणजे याला अशा प्रकारे ठेवायचं की त्याचे पदर सुटले पाहिजेत. कशा प्रकारे ठेवायचं हे आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे. त्याचे पदर सुटतात, सो हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यावं लागतं. याला कडांवर अजिबात प्रेस नाही करायचं, त्यामुळे पदर दबले जातात, व्यवस्थित सुटले जात नाही. आणि त्याच्या कडेला तुम्ही दूध लावू शकता किंवा पाणी सुद्धा लावू शकता. तर मी इथे दूध लावून घेत आहे आणि सारण पण भरून घेत आहे. सारण जरा जास्त प्रमाणामध्येच भरून घ्यायचं, नाहीतर करंजी आतून पोकळ लागते आणि खायला अजिबातच चविष्ट लागत नाही. यानंतर आईने हे सगळं तळून घेतलं, कारण तळण्याचे काम मला अजिबातच जमत नाही व्यवस्थित. कच्चं राहतं माझ्याकडून बऱ्याचदा आणि ते तळण्याचा मी व्हिडिओ घ्यायचा सुद्धा विसरले. सो तुम्ही बघू शकता किती सुंदर बनलेली आहे करंजी. आणि त्यानंतर मला अजून एक पदार्थ त्याच पिठाचा ट्राय करायचा होता, ते म्हणजे चिरोटे. मी ऐकलं होतं की याच पिठापासून चिरोटे पण बनवतात. सो तुम्ही बघा किती छान दिसते करंजी आणि चिरोटे पण. माझे इथे बनवून झालेले आहेत. आईने तळून घेतले तर त्याच्यावर एक मेन प्रोसेस असते, ती म्हणजे गरम असतानाच करायचे असते. पिठी साखर असते ती अशा प्रकारे आपल्याकडे चहाची जी गाळण असते तिने अशी स्प्रेड करून घ्यायची. हाताने व्यवस्थित स्प्रेड होत नाही, त्यामुळे असं चाळण वापरूनच करायचं आणि गरम असतानाच ही प्रोसेस करून घ्यायची, जेणेकरून पिठी साखर व्यवस्थित वितळून त्यामध्ये मुरली जाते आणि चिरोटेंना एक छान प्रकारचा क्रिस्पीनेस आणि गोडवा येतो. त्यानंतर संध्याकाळी मला पूजा मांडून घ्यायची होती. तर हा दिवस होता धनतेरसचा. खूप साध्या पद्धतीने धनतेरसची पूजा इथं मी मांडलेली आहे आणि छोटंसं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे. आज मला साडी नेसायची होती आणि साडी घालूनच पूजा मला करायची होती, पण साडीमध्ये काम करणं मला कधी जमेल हे मला सुद्धा अजूनही माहीत नाही. म्हणून मी आधी पूजा मांडणी करून घेतली आणि त्यानंतर दिवे लावताना साडी घालूया, थोडंसं फोटोशूट करूयात, व्हिडिओज काढूयात आणि मी एखाद दुसरा फोटो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे दिवाळीमध्ये साडीवरचा. तुम्ही सुद्धा खूप छान कमेंट्स पण केलेले आहेत त्यावर. आणि दिवाळीमध्ये लॉंग व्हिडिओज मी टाकत नव्हते, त्यामुळे छोट्या छोट्या पोस्टमध्ये मी शेअर करत होते आणि तुम्ही सुद्धा खूप छान प्रतिसाद देत होता माझ्या पोस्टवर. धनतेरस हा सण संपत्तीची देवता माता लक्ष्मी आणि आरोग्याचे देव धन्वंतरी यांच्या पूजेसाठी साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी माता आणि कुबेर देवाची पूजा करून संपत्ती, ऐश्वर्य आणि आर्थिक श्रेयासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी घरी नवीन वस्तू, भांडी, दागिने आणि सोना चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. म्हणूनच आज आईने नवीन चांदीची लक्ष्मीची खरेदी केलेली आहे. पूजेमध्ये मी ठेवलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर आज यमदीपदान सुद्धा करायचं असतं. यमदीपदान हे धनतेरसच्या दिवशीच केलं जातं. हे मृत्यूची देवता यमराज यांना समर्पित असतं. तर या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून तो यमराजांना अर्पण केला जातो. म्हणूनच आपण याला यमदीपदान म्हणतो. या परंपरेमागील श्रद्धा अशी आहे की यमदीपदान केल्याने अकाल मृत्यूची भीती दूर होते आणि कुटुंबाच्या आरोग्याचं रक्षण होतं. धनतेरसच्या रात्री घराबाहेर तोंड उत्तरेकडे करून दिवा लावला जातो आणि त्यात तिळाचं तेल किंवा तूप वापरून दिवा लावायचा असतो.
यावेळी कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन यमदेवाकडे अशी प्रार्थना करायची असती की त्यांना जीवनात कोणताही अनर्थ होऊ नये आणि आपल्या मृत्यूची वेळही योग्य असावी. त्यानंतर मी इथे दिवे लावायला घेतले संध्याकाळी आणि छानपैकी अशी साडी नेसली मी. आता ह्या व्हिडिओनंतर मी फोटोज काढणार आहे मस्तपैकी. तर तुम्ही बघू शकता रांगोळीवर मी अशा प्रकारे छान दिवे ठेवून घेतले आणि रांगोळी सकाळी काढली होती तर संध्याकाळपर्यंत तिची पूर्णपणे वाट लागली होती. आणि ही जी मी साडी घातली आहे ना ती साडी खूप विशेष आहे माझ्यासाठी. खूप म्हणजे खूपच जवळची गोष्ट आहे ही. तर ती म्हणजे माझ्या आईची साडी आहे ही. तिने तिच्या लग्नामध्ये ही साडी घातली होती. तिच्या लग्नाचा शालू आहे हा. आणि संध्याकाळी आईने छान असं जेवण बनवलं होतं तर ते मी मस्त एन्जॉय केलं. तांदळाची खीर, ठेचा, भेंडीची भाजी, वांग्याची भाजी आणि मी बनवलेले गुलाबजाम. चला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.